येस. जेवण बनवताना सुद्धा आपल्याला एक चांगले अफर्मेशन ते जेवणाला द्यायचे. बनवत असताना जे पण विचार मनात असतील, मग ते चांगले विचार असले तर एनर्जी जेवणात चांगली. कोणाविषयी निंदा भावाची विचार असेल की तिनं असं केलं तर त्यानं मी हे केलं ते केलं, तर ती तसले विचार त्या जेवणात येते किंवा ती एनर्जी ते जेवणात येते. म्हणून आपण म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा आपले त्यावेळेसचे विचार पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे एक स्माइली किंवा चांगलं आनंदी असं चेहरा फिलिंगचे विचार पाहिजे आपले. तेच विचार आपल्या आचरणात येतात म्हणजे जेवणाद्वारे. म्हणून जेवण पण चार्ज होतं आणि पाणी पण चार्ज होतं. ही आपली पहिल्या लेवलची प्रोसेस होती, त्याच्यामध्ये आपण ते शिकवलं होतं. 13 हिलिंग पॉईंटचं मेडिटेशन आपलं कंपल्सरी आहेच. आय थिंक ते 21 दिवस आता कंप्लीट झाले असतील. बाय चान्स कोणाचा जर मिस झाला असेल, एखादा 2 दिवस चालतात, पण मग 3-4 दिवस मिस करून तसं नाही चालत. मग तिथून पुढे परत ते कंपल्सरी 21 दिवस करावं लागतं. तर आपले आता फर्स्ट लेवलचं मेडिटेशन कम्प्लीट आहे. त्यानंतर जी सेल्फ हिलिंग सांगितली होती, एक पिरॅमिडवर आपले इष्टदेवता, त्याच्यानंतर त्या पिरॅमिडमध्ये स्वतःला बघायचं. पिरॅमिडची एनर्जी, तो स्वच्छ प्रकाश, पांढरा प्रकाश स्वतःला शरीरात येऊन प्रत्येक पेशीमध्ये ती एनर्जी देतोय, हे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं होतं रोज. हे पण सांगितलं होतं. आणि मेडिटेशन त्यानंतरचं अजून मी तुम्हाला वाटलंच बाकीचं जर तुमच्याकडे ते आलं नसेल, एक पेज जर तुमचं शेवटचं मिस असेल तर मी ते पाठवून देईल. आपल्या शरीरातल्या अशा पण भरपूर अजून काही गोष्टी होत्या, जसं की समजा घोटा येईल, स्तन येईल, कान येईल, गुडघे किंवा मनगट, याच्यासाठी पण बऱ्यापैकी याच्यामध्ये सांगितलं होतं फर्स्ट लेवलमध्ये. जसे आपले फर्स्ट लेवल कंप्लीट होती आणि आपली मेडिटेशन कंप्लीट होतं, तिथून पुढं आपलं जे सहस्त्रार चक्र आहे, सहस्त्रार चक्र, हे सहस्त्रार चक्र आपलं अँटिना सारखं काम करायला चालू करतं. म्हणजे जी एनर्जी आपल्याला घ्यायची आहे, त्या प्रॅक्टिसमध्ये कंटिन्युअसली 21 दिवस जर आपण प्रॅक्टिस केली, एनर्जी घ्यायला आपली बॉडी चालू करते. कारण की एकाएकी कोणतीही गोष्ट केली तर ती होत नाही, तिला थोडा वेळ द्यावा लागतो. त्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की एक 7 दिवस, 21 दिवस, 45 दिवस, 90 दिवस ही प्रॅक्टिस करायची असते. तर जशी आपली 21 दिवसाची प्रॅक्टिस झाली म्हणजे आपण चांगल्यापैकी ते जर्नीत आलोय. त्यानंतरची जी चालू होते की आपलं जो सहस्त्रार चक्र आहे, एक अँटेनाचं काम करतं. म्हणजे अँटेनाचं कसं, आपण आता तर अँटेना कुठं नसेल, पण पहिले जी अँटेना होती ना, की सिग्नल, जसं टीव्हीचा अँटेना, सिग्नल येत नसलं तर अँटेना हलवायचो आपण, फिरवायचो, तर डायरेक्शन चेंज करायचं. तसं आपलं 21 दिवसाचं मेडिटेशन डायरेक्शन चेंज करतं पुऱ्या बॉडीचा. राईट. म्हणजे जी ब्रह्मांडामध्ये एनर्जी आहे, युनिव्हर्समध्ये जी एनर्जी आहे, ती एनर्जी घेण्याचं काम म्हणजे स्वीकारण्यासाठी आपली बॉडी सक्षम होते. म्हणजे त्या एनर्जीला कॅप्चर करू शकते. आणि ती एनर्जी जी आपण ब्रह्मांडमधून घेतो, ती एनर्जी आय थिंक तुम्ही फील केला असाल हातामध्ये. जर कधी एखाद्या ठिकाणी तुम्ही शांत बसला असाल किंवा सूर्यनमस्कार आपण सांगितले होते, ते जर तुम्ही कंपल्सरी केलं असेल, तर तुमच्या हाताला ती एनर्जी जाणवायला चालू झाली असेल. नॉर्मल माणूस जर असा बसला तर हाताला त्याला काही होत नाही, एकदम शांत हात दिसतील असे. पण ज्या वेळेस आपण ह्या प्रवाहात येतो, ती एनर्जी आपल्या हाताला फील व्हायला चालू होते, आपल्या तळव्यामध्ये ती जाणवायला चालू होते. आणि तीच एनर्जी आपण स्वतःला आणि दुसऱ्याला हिलिंग प्रोसेसला वापरू शकतो किंवा वापरता येते. त्याच एनर्जीनं मनावरचं जे काही ओझं आहे किंवा पाठीमागची काही गोष्ट आहे किंवा आपण कोणाविषयी काही करायचं होतं, पण ते आपलं झालं नाही. एक असतं ना, की मला ते करायचं होतं, पण माझ्याकडून झालं नाही. तर ते मनावरचं ओझं काढून टाकण्यासाठी, नैराश्यातून आराम मिळवण्यासाठी सुद्धा ती एनर्जी आपल्या हाताची एनर्जी आपल्याला काम करते. 21 दिवसाच्या नियमित प्रॅक्टिस नंतर तिथून पुढची जी जर्नी आहे, ती जर्नीमध्ये आल्याच्या नंतर आपण ती एनर्जी दुसऱ्याला देऊ शकतो.
ज्याला आपण टच थेरपी सुद्धा म्हणतो. टच थेरपी जसे आपले 7 चक्र आहे. फर्स्ट मेडिटेशन मध्ये 13 पॉईंट दाखवले ते स्लो साठी, पण सेकंड मध्ये तुम्हाला 7 पॉईंट आहे. 7 पॉईंट म्हणजे 7 चक्राच, आणि त्या 7 चक्रावर ते हात ठेवून आपल्या हातातली एनर्जी आणि ब्रह्मांडी एनर्जी या दोन्हीच्या मिलनाद्वारे आपण दुसऱ्याला हिलिंग देऊ शकतो, किंवा त्यांचे ते प्रॉब्लेम्स भरून काढण्यास मदत करू शकतो. पण जसे आपण प्रॅक्टिसमध्ये कंटिन्यू राहतो, ती शक्ती आपली जी आहे तिचे म्हणजे फर्स्ट लेवल 40%, सेकंड लेवल 30%, म्हणजे 70% ती एनर्जी आपल्या हातात यायला चालू होते, आणि त्या एनर्जीने आपण समोरच्याला उपचार देखील द्यायला चालू करतो. याच्यामध्ये आपण एक-एक करून सुद्धा देऊ शकतो, आणि ग्रुपमध्ये सुद्धा आपण ती हिलिंग देऊ शकतो. समोर जर एक 8-10 जणांचा आपला जर ग्रुप बसेल, पण प्रत्येकाला जर आपल्याला हिलिंग द्यायची, तर एवढा वेळ नाही राहत ना आपल्याकडे. एका जणाला हिलिंग द्यायची तर 5 ते 7 मिनिट किंवा 10 मिनिट लागतात. आणि 10 जणांना द्यायची तर आपण 1 घंटा देणार का? मग त्यासाठी सेकंड लेव्हलमध्ये ग्रुप हिलिंग सुद्धा शिकवले जाते. त्या पिरॅमिड खाली बसवून. त्याच्यासोबत आपल्याला 3 सिम्बॉल शिकवले जातात. किती? 3 सिम्बॉल, आणि ते अ, सगळ्यात महत्त्वाचेच म्हटलं जाईल. आणि त्या सिम्बॉल मध्ये सुद्धा त्याची जी काय लाईन्स आहे, त्या लाईन्सचं सुद्धा वेगळं वेगळं म्हणजे वेगळं वेगळं महत्व आहे, की ही लाईन काय करते किंवा ती लाईन काय करेल म्हणून. असं वेगवेगळ्या लाईनचे वेगळे वेगळे महत्व त्या सिम्बॉल्स मध्ये असतात. आता हे तर समजा सगळ्याला माहितीच झालंय, किंवा जे आपल्या सोबत जेवढे लोक आहेत त्यांना, की रेकी 4 आयामावर काम करते. हे 4 जे आयाम आहे ना, हे तर पहिले नोट डाउन करून घ्या, कारण की ते प्रत्येक वेळेस तेच ते आपल्या पुढे येत राहतं. 4 आयाम नेमके कोणते? राइट? त्यासाठी नोट डाउन केलेले चांगलं कधी. फर्स्ट शारीरिक, सेकंड मानसिक, थर्ड आध्यात्मिक, आणि फोर्थ भावनिक. माणसाची अख्खी लाईफ फक्त या 4 आयामावर चालते. कोणती? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक. या 4 आयामावर रेकी काम करते, आणि या 4 आयामसाठी 4 जे सिम्बॉल दिले जातात, त्या सिम्बॉलचं जे रेखाटन किंवा सिम्बॉलची जी डिझाइन असेल, ती परफेक्ट यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, जोपर्यंत आपल्याला ती क्लिअर जमत नाही, तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. त्या प्रॅक्टिससाठी लागणारे तुम्हाला एक ड्रॉइंग बुक, म्हणजे कोरा पेज जे असतं ना, ड्रॉइंग बुकचा कोरा पेज असतो. तर एक ड्रॉइंग बुक लागेल. पण त्याच्यात एक आहे, आपण जे सिम्बॉल बनवू, रेकी परमिशन देत नाही की ते सिम्बॉल आपण घेऊन किंवा एखादा नोटबुकवर कुठेतरी ठेवलं, पण ते नोटबुक चांगल्या ठिकाणीच ठेवल्या गेली पाहिजे, किंवा त्याची फाडतोडणी झाली पाहिजे, किंवा ते म्हणजे पायदळी, ते पेज पायदळीने आले पाहिजे. जर आपल्याला ते बुक नष्ट करायचंय, तर त्याला जाळून ते पाणी आपल्याला पाण्यात प्रवाहित करायचं, चांगल्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळं एक ड्रॉइंगचं बुक कधीही चांगलं, तर त्याच्यावर दुसऱ्या लाईन नसतात. आणि सिम्बॉल काढताना ठीक आहे, काळा निळा पेन चालेल, पण नॉर्मली त्याला ग्रीन कलरचा पेन पाहिजे असतो. ओके. या सूत्राचं उच्चारण पण आहे, म्हणजे उच्चारण सुद्धा आपल्याला एक म्हणजे चांगल्या प्रकारे, उच्चारण तसे त्याचे एवढे हे नाहीये, कारण की 3 सिम्बॉल जे आपल्याला शिकवले जातात, वंशाजवंशने, सेहेकी अँड चोपूर आहे. 3 सिम्बॉल आहे. उच्चारण खूप सोपं आहे, प्रत्येकाला येईल.
आणि हे ज्यावेळेस आपण सिम्बॉल वापरायला चालू करतो प्रत्येकाला, ते सिम्बॉल आपल्याला 7 चक्रावर द्यायचे. आणि 7 चक्राच्या सिम्बॉलवर आपण डिस्टन्स थेरपी किंवा टच थेरपी म्हणजे दूर उपचार पद्धती किंवा एकदम जवळ उपचार पद्धती म्हणजे हात लावून आपण जे करतो ते. तर हे आपण त्याच्यात करतो आणि याच्यामुळं हे जे सिम्बॉल्स आपल्याला शिकवले जातात, या सिम्बॉलमुळं आपल्या प्रगतीत किंवा असे काही अडथळे असतात जे दिसत नाही. आपण करायला जातो पण ते होत नाही. काही ना काही कुठेतरी चूक होते किंवा आपण तर आपल्यापर्यंत 100% करतो. पण ते होत नाही. मग काही असे अडथळे असतात, की ते आपल्याला दिसत नाही किंवा आपण लवकर ते अडथळे समजू शकत नाही. मग ते अडथळे दूर करायचं काम हे सिम्बॉल करतात. उच्चारण आणि लाईन त्याच्या परिपूर्ण काढायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याची प्रॅक्टिस एक्स्ट्रा याच्यामुळे म्हटलं जातं, डोळे बंद करून म्हणजे प्रॅक्टिस न होतं ते नंतर डोळे बंद करून दोन्ही भुवयाच्या मधून म्हणजे आज्ञाचक्रातून निघालेला म्हणजे त्यावेळेस आपण जे फोटोमध्ये बघतो ना, एखादं देवाचा किंवा असा फोटो असतो ना, तिथून एक प्रकाश निघतो, लाईट आज्ञाचक्रातून. तर त्या आज्ञाचक्राच्या लाईटनं ते व्हिज्युअलाइज करून ते सिम्बॉल आपल्याला काढायचे असतात. त्याच्यामुळं ते सिम्बॉल प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं. ओके? तर ह्या सिम्बॉलमुळं म्हणजे अशा काही गोष्टी आपण आपल्या कामात जे अडथळे निर्माण होतात ते आपल्याला दिसत नाही किंवा समजत नाही. पण ते आपले 100% करून सुद्धा आपले कामं होत नाही. म्हणून अशा कामामध्ये हे सिम्बॉल आपल्याला कामात येतं आणि ते सिम्बॉल आपलं ते काम करायला जे अडथळे येतात ते सगळं अडथळे दूर करायचं काम करतात. आणि आपलं काम सोपं होईल किंवा आपलं काय म्हणता येईल त्याला जीवनाचा मार्ग, तो मार्ग सोपा होतो. नियमित जर आपण ही प्रॅक्टिस करत गेलो, नियमित जे शिकवलं जातं ते जर आपण एक 5-5 मिनिटाची प्रॅक्टिस असते जास्त नाही. पण ती प्रॅक्टिस जर आपण नियमित करत गेलो, तर आपण स्वतः आपल्याच लाईफमध्ये एवढा ड्राफिक चेंज येतो ना, म्हणजे आज स्वतःचं जीवन बदलू शकतो. तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि शारीरिक चक्र एक अशी गोष्ट आहे, की ती एकदा बॅलन्स केली म्हणजे कायमस्वरूपी बॅलन्स राहत नाही. तर ही ब्रह्मांडी एनर्जी आहे. ही एनर्जी ज्यावेळेस जास्त निगेटिव्ह एनर्जीत जाते. जर आपला होरा तिथं कमजोर पडत असेल, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कॅप्चर करायला चालू करते. म्हणून आपल्याला रोज प्रॅक्टिसमध्ये राहणं गरजेचं. ह्याच सिम्बॉल किंवा ह्याच रेखीनं आपण खूप सारे आपले जे काम करतो, कंटिन्युअसलीचे जे काम असेल किंवा आपण ज्या बी बिझनेसमध्ये असेल, त्या बिझनेसमध्ये सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या रेखेचा फायदा होतो. आपले ध्येय साध्य करण्यासाठी या सूत्राचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. जे पण आपले ध्येय असेल, जे सूत्राच्या मार्गाने किंवा सूत्र देऊन, ते सिम्बॉल देऊन आपण जर त्या प्रकारे हीलिंग केली, तर आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी 100% मदत होते. या सिम्बॉलचे एक जर आहे, आपण हे जर देतोय, मग येणं चांगलं करण्यासाठी आपण देतोय. पण एक गोष्ट क्लिअर आहे, की जे पण सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल आपण म्हणतो ना, काही वाईट गोष्ट किंवा एखाद्याचं नुकसान करण्यासाठी वापरले जर गेले तर काय? वाईट गोष्टीसाठी हे सिम्बॉल काम करत नाही. कारण सिम्बॉल देत्या वेळेस आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायची असते. नकारात्मकतेचे एक शब्द त्याच्यात नको असते. आणि जर दुसऱ्याचं नुकसान करायचंय, तर त्याच्यात नकारात्मक शब्द यायला चालू होतात. आणि जसे नकारात्मक शब्द येतील, तर हे सिम्बॉल त्या विषयावर काम करत नाही. म्हणून आपले जे पण आहे सगळे पॉझिटिव्ह एनर्जीसाठी किंवा चांगल्या कामासाठी हे काम करतात. मग याच्यामध्ये आपण कुठं-कुठं करू शकतो? मुलां
मुलं प्रत्येकाला आहे, शिक्षण प्रत्येक मुलांचं चालू असतं. पण जर शिक्षणामध्ये मुलाला काही अडचणी येत असतात, जर शाळेत त्याला शिकवलं जातं, पण लक्षात राहत नाही. वर्षभर आपण शिकतो, परीक्षेला जायचंय, मुलं काही वेळेस ब्लाइंड होतात. स्मरणशक्ती कमी. म्हणजे त्यावेळेस ते आठवत नाही का काय करायचंय, काय किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर मला काय पाहिजे, ते आठवत नाही. तर आपण मुलांच्या शिक्षणाची प्रगती करण्यासाठी सुद्धा हे सिम्बॉल्स वापरू शकतो. परीक्षेचा निकाल त्याच्यावरच अवलंबून आहे शेवटी, स्मरणशक्ती वाढण्यावरती. आणि परीक्षेत चांगले मार्क्स किंवा असे काही नातेसंबंध असते आपले. नातं जवळच आहे, पण काही छोट्या-मोठ्या कारणामुळे ते नाते दूर झालेले असतात. मग नातेसंबंध सुद्धा आपण ह्या सिम्बॉलद्वारे किंवा सेकंड आणि थर्ड लेव्हलमध्ये जेवढे सिम्बॉल शिकवले जातात, त्याच्याद्वारे नातेसंबंधात सुधारणा करू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा करता येते. आर्थिक स्थितीत. त्याच्यामध्ये आपलं जे काही येणं बाकी असेल किंवा आपल्याला ते काय सांगता येईल आता, एखाद्याला नाही का मित्र एखादा येतो, जवळचा मित्र येतो, अर्जंट म्हणून आपण देऊन मोकळं होतो. पण नंतर तो आपल्याला वापस देत नाही. अशा चांगल्या कामासाठी सुद्धा हे सिम्बॉल्स आपल्याला कामात येतात किंवा ती एनर्जी देऊन, अफर्मेशन देऊन आपण ते सुद्धा आपले क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर वैयक्तिक आपले जे काही कामं असेल किंवा विकास असेल, कला क्षेत्रामध्ये जर कोणाला जास्त आवड असली, तर त्यामध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी आपल्याला जी एनर्जीची गरज असते, ती एनर्जी आपण क्रिएट करू शकतो. आता याच्यात एक म्हणजे प्रश्न प्रत्येकाला पडतो, जर मी हे करतोय दुसऱ्यासाठी, पण हे सर्व करत असताना त्याची जी एनर्जी आहे, त्याचा जो त्रास आहे तो मला होईल का? याचं उत्तर आहे नाही. रेकी फर्स्ट स्वतःचं संरक्षण करते. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला जे काही हीलिंग प्रोसेस वगैरे करू, त्याचा इफेक्ट आपल्यावर होत नाही. कारण आपण पहिले सुरुवातच इथून करतो, की स्वतःला प्रोटेक्ट. ओके. त्यानंतर जो पण रेकी हीलर, जो हीलर आहे, त्या हीलरच्या आजूबाजूला आपण आज सध्याला सांगतो ना, की पिरॅमिडला बघायचं आणि पिरॅमिडच्या आतमध्ये आपल्याला बघायचंय. पण रेकी संपूर्णपणे आपल्या संरक्षणासाठी आपल्या आजूबाजूला एक वलय तयार करते आणि रेकीच्या कंटिन्युअसली सरावामुळं ते वलय म्हणजे ज्याला होरा म्हणू आपण, ते शक्तिशाली बनतो आणि सिम्बॉल मिळाल्यानंतर सेकंड लेव्हलचे सिम्बॉल मिळाल्यानंतर किंवा थर्ड लेव्हलचे सिम्बॉल मिळाल्यानंतर तो जो होरा इतका पॉझिटिव्ह होतो, की निगेटिव्ह एनर्जी त्याच्यात प्रवेश करत नाही किंवा समोरच्याला जे काही त्रास असेल ते आपल्यापर्यंत येत नाही. का बरं? रेकी संपूर्णपणे संरक्षण करते. स्वतःला प्रोटेक्ट करते. रेकी म्हणजे मिकाऊ उसू यांनी पण सांगितलंय, की हे फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी, वाईट कामासाठी नाही. मग चांगलं काम बाय चान्स जर रस्त्याने जात आहे, कुठेतरी एम्ब्युलन्स दिसली, एम्ब्युलन्समध्ये कोणी माहीत नाही. हो की नाही? एम्ब्युलन्समध्ये कोणी माहीत नाही. पण जर तुम्हाला वाटलंच, जर मला येतंय तर मी थोडंफार द्यायला पाहिजे माझ्याकडून. त्यावेळेस डायरेक्ट त्या एम्ब्युलन्सला आपल्याला हीलिंग देता येते. एम्ब्युलन्समध्ये जितके व्यक्ती असेल, पेशंट असेल, तो ड्रायव्हर असेल, अजून कोणी असेल, डायरेक्ट एम्ब्युलन्सला हीलिंग द्यायची किंवा त्याला त्या पिरॅमिडमध्ये बघायचं, ते सिम्बॉल द्यायचे आणि हीलिंग द्यायची. एक 5 मिनिटं हीलिंग द्यायला लागतात. बाय चान्स आपल्याकडून जर आपण त्यांना ते देतोय आणि त्याचा इफेक्ट त्यांच्यावर जर चांगला होतोय, तर ते कुठे ना कुठे स्पिरिच्युअल मनी त्याला म्हटलं जाईल किंवा एक चांगलं करण्याची भावना म्हणजे अध्यात्म.
शेवटी हिंडून फिरून आपण कुठे स्पिरिच्युअलवर येतो, म्हणजे अध्यात्मावर येतो. सेकंड लेवलच्या नंतर जसे आपली सेकंड लेवल कंप्लीट होते, फर्स्ट लेवलचं मी दीक्षा दिली ती बघा, जशी सेकंड लेवलची प्रॅक्टिस आपली चालू होते 21 दिवस कंटिन्यू करण्यासाठी, तर सेकंड लेवल संपल्याच्या नंतर एक दीक्षा दिली जाते. ती दीक्षा म्हणजे आपले जेवढे सिम्बॉल आहे सेकंड लेवलचे, ते सिम्बॉल इंटिग्रेट केले जातात आपल्या तळ हातावरती. तळ हातावर ते इंटिग्रेट केले जातात. त्यानंतर शरीराच्या प्रत्येक भागावर ज्यावेळेस आपल्याला काय म्हणतात दीक्षा दिली जाते, अटोनमेंट दिली जाते, तिथून पुढं तुम्ही शरीराच्या प्रत्येक भागावर हात ठेवून टच थेरपी समोरच्याला द्यायला चालू करता येते, किंवा डिस्टन्स थेरपी सुद्धा आपल्याला द्यायला चालू करता येते. त्याच्या अगोदर याच्यामुळे करता येत नाही, कारण जोपर्यंत ते सिम्बॉल किंवा अटोनमेंट होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला द्यायला तयार होत नाही. ती एनर्जी जी असते ती एनर्जी स्थापित आपल्याकडे होत नाही. त्याच्यामुळे सेकंड लेव्हलच्या नंतर एक दीक्षा असते, ज्याला अटोनमेंट म्हटलं जातं, ती घ्यावं लागते. ते झाल्याच्या नंतर परत आपल्याला 21 दिवस त्याचं रोजची प्रॅक्टिस. मग आता हिलिंग कशी द्यायची, हिलिंगसाठी काय, किंवा हिलिंगचे नियम काय. आपल्याला ज्यांना पण हिलिंग द्यायची असते त्यांची परमिशन महत्वाची. मग आता असं होईल, मला जर लहान बाळाला हिलिंग द्यायची, कारण वयाची अट नसते. लहान बाळाला हिलिंग द्यायची तर मग त्याची परमिशन कशी, कारण त्याला बोलता येत नाही. मग त्या केसमध्ये त्याचे आई वडील यांची परमिशन आपल्याला चालते. ज्यांना बोलता येतं समजतं, तिथून पुढे जर कोणाला हिलिंग प्रोसेस द्यायची आहे, तर पर्सनल त्या व्यक्तीची याच्यासाठी पाहिजे की त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती झाले पाहिजे. दुसरं त्याची मान्यता पाहिजे. जर आपण त्यांनी स्वतः परमिशन दिली तर आपण जे करणार आहे ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतं, आणि ते त्याविषयी घेण्याविषयी, ती एनर्जी घेण्याविषयी ती समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह असते. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची परमिशन कधीही गरजेची. त्यात पण काही व्यक्ती असेल कधी परमिशन देऊ शकत नाही, बेडवर असेल किंवा आजारामुळे ते बोलू शकत नाही, मग त्याची मिसेस किंवा आई वडील घरातले कोणीतरी एक त्याची परमिशन. आणि सोबत जर असं असेल तर हिलिंग देताना आपल्या सेकंड लेवलमध्ये एक पिलर थेरपी म्हणून शिकवले जाते. डायरेक्ट त्या बेडला चारी कोपऱ्याला 4 पिलर आणि त्या पिलरवरती सिम्बॉल देऊन आपण ती प्रोसेस कंप्लीट करू शकतो. पण नॉर्मली कधी पण ज्यांना पण हिलिंग द्यायची त्यांची परमिशन असणं गरजेचं. त्यानंतर रेकीची ऊर्जा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक स्तरावर काम करते. आणि जो हिलर आहे, आता हिलर म्हटल्यापेक्षा तो काय म्हणता येईल त्याला, मधीच इकडून द्यायचं आणि इकडे ट्रान्सफर करायचं, तर मधल्या माणसाला काय म्हणते, वाहक. दुवा वाहक. हा. वाहक पर्सनली त्याची स्वतःची काही अशी ओळख नसते, फक्त ब्रह्मांडातून एनर्जी घ्यायची आहे आणि समोरच्याला ती द्यायची आहे. हे सगळं करत असताना आपली प्रॅक्टिस वाढते, आपली एनर्जी वाढते, कारण की कंटिन्युअसली आपण त्या फ्लो मध्ये असतो. त्याच्यामुळं आपली एनर्जी वाढते. त्याच्यानंतर प्रॅक्टिसमध्ये असल्या कारणानं आपले जे 7 चक्र आहे, ही 7 चक्राची कार्यक्षमता देखील वाढायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आतून जे निघतं ना, आतून लोकांना मदत करण्याची भावना, ही सगळ्यात मोठी जागृत होते. आणि जोपर्यंत ते आतून येत नाही, तो आवाज आतून येत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही. जसे आपण 3 सूत्र शिकू,
हे 3 सूत्राचं काम असे, जरी मी इथं बसलोय, तुम्ही दुरून आहात, पण माझी जी एनर्जी आहे, जी मी हस्तस्पर्शाद्वारे तुम्हाला पाठवणार आहे, त्या सूत्राचं काम आहे की तुमच्यापर्यंत ती एनर्जी कुठल्याही अडथळ्यात न येता, किंवा जी एनर्जी जो फ्लो मी इथून पाठवणार आहे, त्याच फ्लोनं तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ती एनर्जी फील व्हायला पाहिजे. हे त्या म्हणजे पर्टिक्युलरली एक-एक सूत्राचं ते काम. आणि तेच म्हणजे हीलिंग, जसं हीलिंग म्हणतो ना आपण, मग हीलिंग झाली किंवा हीलिंग चालू आहे, हे तुम्हाला कसं कळणार? ज्यावेळेस ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचते, एकतर तुम्हाला कुठेतरी थंड हवेचा झुळका नाही लागत का? तसं एक कुठेतरी हवा, थंडी हवा, किंवा हाताला तुमच्या थोडंसं थंडगार जाणेल, किंवा शरीरामध्ये काहीतरी कंपन व्हायला चालू होईल, की हां, काहीतरी शरीरामध्ये येतंय माझ्या. हे सुद्धा तुम्हाला जाणवायला चालू होतं. मग हे सगळं ह्या सूत्राचं काम, की मी पाठवलेली एनर्जी आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहोचायची, आणि परत जे काही अडथळे म्हणजे तुमच्यापर्यंत येण्यासाठी आणि तुमच्यावर काम करण्यासाठी, त्याला जे काही अडथळे, ते अडथळे दूर करण्याचं काम हे सूत्र करतात. त्याच्यासाठी सूत्राचं रेखाटन आणि सूत्राचा उच्चार हा सगळ्यात महत्वाचा. आज सांगळे सर तसे बाहेर आहेत. आज आपल्याला एक सूत्र घ्यायचं होतं, पण आय थिंक मला वाटतं, की ते आपण उद्या घ्यावं. बाकीच्यांना जर वाटत असेल, थंब दाखवू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकू शकता, की आज फर्स्ट सूत्र घ्यायचं का? उद्या. ओके. नो प्रॉब्लेम. उद्या घेऊ आपण. याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आहे. कोणत्या? जोपर्यंत वाहक म्हणजे हीलर त्या तिन्ही आकृत्या, तिन्ही सिम्बॉल किंवा तिन्ही चिन्ह बरोबर काढत नाही, किंवा त्यांचा उच्चार त्याप्रमाणे होत नाही, की जसं त्याचा उच्चार आहे त्याप्रमाणे होत नाही, तोपर्यंत ती आपली शक्ती वाढत नाही, किंवा आपल्या हातामध्ये ती एनर्जी तेवढी पाहिजे तशी जाणवत नाही. म्हणून सूत्राचे प्रत्येक लाईन तुम्हाला आहे त्या प्रमाणात, ठीक आहे. थोडीफार इकडे-तिकडे चालते, नो प्रॉब्लेम. पण ज्या नंबर वाईज ती आहे, त्या नंबर वाईज ती लाईन आपल्याला काढली गेली पाहिजे. तरच आपली एनर्जी वाढते. ते सूत्र किंवा ते सिम्बॉल, जसं पहिल्या वेळेस सांगितलं, की जर आपल्याला असं वाटलं की नोटबुक आपण सांभाळू शकत नाही, तर तिला जाळून ते पाणी चांगल्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचंय. सगळ्यात मेन म्हणजे जे सूत्र शिकवले जातात, हे सूत्र गुप्तपणे ठेवले गेले पाहिजे, किंवा आपण ज्याच्यावर पण ती ठेवू. आता मी माझी नोटबुक केलेली आहे. आय थिंक मी दाखवतो. मी त्यासाठी एक रॅक सुद्धा बनवलाय स्पेशल. स्पेशल फक्त माझे फाईल वगैरे ठेवण्यासाठी मी हे बनवलंय. आणि त्याच्यामध्ये मी माझी प्रॅक्टिस केलेलं, आय थिंक दिसत असेल एखाद्या वेळेस, हे प्रॅक्टिस केलेलं आहे. हे माझ्या घरात सुद्धा मी कोणाला दाखवत नाही. ज्यावेळेस शिकायचंय त्यावेळेस प्रत्येकाला भलेही ते सूत्र शिकवलं जाईल, पण याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. आणि प्रत्येक वेळेस ड्रॉइंग बुक वापरलेली, 2 भरलेले 50-50 पेजेसचे. राईट? याची काळजी आपल्याला घ्यायची, कारण की याच्यामुळे सांगतोय, की सूत्राचा वापर खूप चांगल्या प्रमाणे किंवा चांगल्या मनाने आणि चांगल्या ठिकाणी त्याला स्टोअर करून ठेवायचे. सूत्र कधी गुप्त ठेवले जातात. प्रत्येकाला सूत्र काढून दाखवले जात नाही. ज्यांना पण आपल्याला हिलिंग द्यायची, तर आपण सूत्र काढून दाखवू शकत नाही.
ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे. व्हिज्युअलाइज कसे करायचे? आपल्या आज्ञाचक्रातून एक लाईट निघेल. जसे आपण प्रॅक्टिस करू ना, तसं ऑटोमॅटिक जसे आपण डोळे बंद करू, एक रिलॅक्स होऊ, स्वतःला प्रोटेक्ट करू, रेकीला धन्यवाद देऊ. ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवेल की इथून एक लाईट निघतोय आणि त्या लाईटनं आपण ते सूत्र काढायला चालू करतो. पण केव्हा? प्रॅक्टिसमुळे. म्हणून सूत्र किंवा सिम्बॉल आपल्याला पूर्णपणे गुप्त ठेवावे लागतात. याचे अचूक रेखाटन म्हणजे सिम्बॉलची अचूक रचना ही झाली पाहिजे आणि त्याचा उच्चार चांगला झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस पण आपल्याला हील करायचंय, सेल्फ हीलिंग असो किंवा दुसऱ्यासाठी असो किंवा सूत्र ज्यावेळेस आपल्याला बघायचे किंवा काढायचे, त्यावेळेस पूर्ण एक सिम्बॉल डायरेक्ट समोर आणायला चालत नाही. त्याचा प्रत्येक वेळेस एक लाईन ही आपल्याला एक व्हिज्युअलाइज करावं लागते. म्हणजे समोर जर मी व्हाईट बोर्ड बघतोय, त्या व्हाईट बोर्डवर जसं आपण आपल्या पेननं किंवा खडूनं एक लाईन लिहायला चालू करतो, तसं एक लाईन आपल्याला व्हिज्युअलाइज करायची. ती एक लाईन त्या सिम्बॉलची काढायची. कशी? आज्ञाचक्रातून निघलेल्या लाईटने किंवा त्या प्रकाशाने. त्यासाठी परत परत सांगतो की सूत्राचं उच्चार आणि सूत्राचं रेखाटन सगळ्यात महत्वाचं. आम्ही तिन्ही सिम्बॉल किंवा सूत्राचे पूर्णपणे गोपनीय माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. जोपर्यंत वाहक किंवा ती व्यक्ती ही पूर्णपणे रेकीला समर्पित होत नाही, तोपर्यंत ते सिम्बॉल त्याच्यासाठी काही उपयोगाचे नाही. रेकी क्लासमध्ये किंवा जे आपण क्लासेस घेतो किंवा शिकवलं जातं, ते शिकवण्याची जी पद्धती आहे किंवा ते सूत्र तयार करण्याची जी पद्धती आहे, जे उच्चार पद्धती त्याची केली जाते, ती अचूक असली पाहिजे. आणि ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, त्या रिपीट आपल्याला एक वेळेस नाही झालं तर 2 वेळेस, 2 वेळेस नाही झालं तर 3 वेळेस, 3 वेळेस नाही झालं तर 4 वेळेस, पण रिपीट करून प्रश्न जरी असले त्याच्याविषयी, तरी विचारून क्लासमध्येच आपल्याला ते क्लिअर करायचे असतात. जरी काही थोडाफार डाऊट असला त्या सूत्राविषयी, आता मी इथून पुढे कसं करू? बिनधास्त विचारायचं. कारण सूत्राचं रेखाटन आणि उच्चाटन सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते ड्रॉ ज्यावेळेस करायचे असतात, त्या बंद डोळ्याने करायचे असते. जोपर्यंत पूर्णपणे सूत्र पाठ होत नाही, तोपर्यंत आपण ते व्हिज्युअलाइज करू शकत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपल्याला सूत्राविषयी गांभीर्य किंवा त्याची प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. आपले जे सिम्बॉल्स आहे, हे लिखित स्वरूपात तुम्ही जे एका पेपरवर आपण सूत्र काढले किंवा तो सिम्बॉल काढला तो भिंतीवर चिपकवला, असं नाही. किंवा पेन आणि पेन्सिलचा वापर फक्त आपण शिकतानाच करू शकतो. इतर वेळेस ते व्हिज्युअलाइज करून काढायचंय. आणि जसंही आपण व्हिज्युअलाइज करायला चालू करतो किंवा त्याचं उच्चारण व्हिज्युअलाइज करताना उच्चारण आपलं चांगलं होतं, तसंही तसं आपलं म्हणजे प्राणशक्ती ज्याला म्हणतो आपण, ती प्राणशक्ती सक्रिय व्हायला चालू होते. आणि जशी ती प्राणशक्ती सक्रिय होते, तसं आपली जी काही एनर्जी किंवा आपण आपल्यामध्ये जी काही किंवा आपल्या जे कामासाठी आपण करतो, ते व्हायला चालू होतात. म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या एनर्जीसाठी आपण आपलं दार ओपन करतो. हं? आपण आपलं दार ओपन करतो. तेव्हा अचूक उच्चार आणि अचूक रेखाटन त्याचे लाईन्स जे काढायचे आणि ते अचूक झाल्या पाहिजे. त्यावेळेस आपण आपलं प्रवेशद्वार म्हणजे आपल्या एनर्जीसाठी एनर्जी घेण्यासाठीचं दार ओपन करतो. आणि त्याच मदतीने किंवा त्याच एनर्जीनं आपण सहजपणे ज्या कामासाठी आपण करतोय किंवा ज्या कामासाठी हील करतोय, हीलिंग देतोय, ते सहजपणे आपण ते लक्ष्य गाठवू शकतो. हे सिम्बॉल नॉर्मली कुठे असं पुस्तकात वगैरे भेटत नाही. ते सापडत नाही. पारंपरिक पद्धती आहे. गुरु शिष्याची परंपरा आहे.
जे गौतम बुद्धांनी म्हणजे त्यांच्या जीवन काळामध्ये ज्यावेळेस ते प्रसार आणि प्रचार करायला निघाले होते, त्यावेळेस त्यांच्या सोबतचे जे शिष्य होते, की त्या म्हणजे प्रसार आणि प्रचार करताना त्यांचा जो प्रवास होता, तो प्रवास जसा जसा होता, तर मग जर एखादा शिष्य किंवा ते स्वतः बिमार झाले तर काय करायचं? मग त्यांनी शिकवलेलं हे याचं मूळ आपल्या वेदात आहे. अथर्व वेदामध्ये याचे मूळ सापडतात आणि तेच पुढं फक्त झालंय की मौखिक होतं नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही यांना सांगितलं, यांनी त्यांना सांगितलं. लिखित स्वरूपात कमी असल्यामुळं किंवा लोकांनी अध्यात्मासाठी फक्त त्याचा जास्त त्यावेळेस वापर केला. स्पिरिच्युअल जर्नीसाठी जास्त वापर केला. म्हणून बाकीच्या प्रॉब्लेम्ससाठी रेकी किंवा ही उपचार पद्धती त्यावेळेस जी चालू होती कुठेतरी ती थांबली गेली. पण जसं ही उपचार पद्धत डॉक्टर जपानीज जे डॉक्टर आहे, डॉक्टर मिकाओ उसुई, कारण भारतीय संस्कृती म्हटलं तर खूप जुनी आहे आणि ती परंपरा किंवा भगवान बुद्धांनी जो धर्म त्यावेळेस स्वीकारला होता, बौद्ध धर्म. हा बौद्ध धर्म नॉर्मली 80% पूर्ण जगामध्ये सापडतो. मग त्यांची जी जीवनशैली होती, त्या जीवनशैलीवर आधारित त्यांची जी थेरपी, कारण अध्यात्मीमध्ये किंवा ध्यान साधनेमध्ये सगळ्यात महान गुरु जर म्हटलं जातं तर भगवान बुद्धांना म्हटलं जातं. मग त्यांची जी जर्नी पुढे झाली, मग त्यांना प्रेरित होऊन मिकाओ उसुई यांनी मग त्याच्यावर रिसर्च चालू केला, की हे असं का? मग तिथे त्यांचे जे काही धर्मगुरू असेल त्यांच्याकडे जाऊन, अजून बाकीचे जाऊन त्याच्यानंतर मग फायनली ते इंडियात आले. मग इंडियात आल्याच्या नंतर गुरुकुलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना इतकं कळालं, त्यांची पुस्तकं जी वाचायला दिली. कोणत्याही संस्थांमध्ये ज्यावेळेस जातो, तिथली आपल्याला परमिशन घ्यावं लागते. परमिशन घेतल्याच्या नंतर आपण त्याची डीप स्टडी करू शकतो. पण ते ज्यावेळेस इथं आले, तिथं आल्याच्या नंतर त्यांना ज्या गुरुला समर्पित झाले, मग त्यांनी जे काही त्यांना वाचायला ग्रंथ वगैरे दिले, त्याच्यामध्ये त्यांना एक मूळ सापडलं. हे फक्त आध्यात्मिक नाहीये, तर हे सेल्फ हीलिंगसाठी आहे किंवा आजाराला सुद्धा आपण याच्यावर हील करू शकतो. मग तिथून पुढे यांनी स्वतः त्याच्यावर अजून अध्ययन केलं आणि जसे त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं, की जर याच्या अजून डीपमध्ये जायचंय, तर 21 दिवसाचा निर्जल उपवास करून ती जी काही जर्नी 21 दिवस ती कंपल्सरी करायची आहे. मग ज्या ठिकाणी 21 दिवसाचा निर्जल उपवास करायला बसले, त्यावेळेस सोबत काही नसताना 21 दगड त्यांनी ठेवले. रोजचा दिवस गेला की एक दगड खाली टाकायचा. असं करत, करत शेवटचा दगड त्यांनी खाली टाकला. त्यांना स्वतःला तर त्यावेळेस काही वाटलं नाही की ते साध्य झालं म्हणून. पण मग आता इथून पुढं काय? त्यांनी जसं ठरवलं, आता इथून पुढं काय? ज्याच्यासाठी मी बसलो होतो, ते मला साध्य झालं नाही. पण त्यावेळेस त्यांना एक समोर म्हणजे असं लख्ख प्रकाश, एक लाईट त्यांच्याकडे येतोय. ते दिसलं आणि तो लाईट म्हणजे इतका म्हणजे खतरनाकच म्हणता येईल त्याला आपल्या भाषेमध्ये. ज्यावेळेस त्यांनी आता त्या सामोरे जायचं. 2 मिनिटं विचार केला या सामोरे जायचं का नाही. पण 21 दिवसाचा त्यांचा जो उपवास होता किंवा 21 दिवस त्यांनी जी तपश्चर्या केली, त्याचं फळ समजून ते सामोरे गेले आणि तिथून पुढे त्यांना खास या ब्रह्मांडी एनर्जीचं महत्त्व कळालं किंवा ते रहस्य त्यांना समजलं. मग तिथून त्यांची ज्यांची जर्नी चालू झाली, सुरुवातीला तिथून म्हणजे त्या तपश्चर्येच्या जागेवरून ज्यावेळेस खाली आले, चालताना जर 21 दिवस कोणी निर्जल उपवास करतंय, बॉडीत कसलीही ताकद राहत नाही. त्यांना काय ठोकर लागली, दोन्ही हातांनी ज्यावेळेस त्यांनी ते बोट धरून ठेवलं का पाय धरला, तर त्यांचं रक्त थांबलं. हा त्यांचा पहिला अनुभव. खाली आल्याच्या नंतर त्यांनी ज्या ठिकाणी जेवायला मागितलं, तिथे एक लहान मुलगी ती रडत आली होती, गाल सुजल्यामुळं. मग त्यांनी परमिशन घेतली, की मी तिला हात लावू का? परमिशन दिल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेस दोन्ही हात लावले, काही वेळाच्या नंतर त्या मुलीचं रडणं थांबलं किंवा तिचा जो त्रास थांबला. मग जसंही त्यांना कळालं की तो जो लाईट होता, तो जे एनर्जी प्रकाश होता, ती एनर्जी होती आणि मग त्यांना कळालं आता आपण हे लोकांना देऊ शकतो. सुरुवातीला त्यांनी शिकवायला चालू केलं, जे आले त्यांना शिकवायचं. पण खूप वेळ त्यांना असा अनुभव आला, की खूप सारे लोकं रिपीट यायला लागले. मग कुठेतरी त्यांनी एक लिमिट केली.
एक स्टेप वाईज केलं, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, आणि त्यांना एक ठरवून दिलं की तुम्ही इतकं केलं तर तुम्हाला हे भेटेल. त्याच रूपात नंतर हे आपल्याकडे पर्यंत येईपर्यंत लिखित मध्ये आलं. तोपर्यंत फक्त एक गुरु शिष्याची परंपरा होती, ती मौखिक होती. आणि जसं मी अगोदर पण सांगितलं, आपली फर्स्ट लेव्हल झाली की रे म्हणजे आध्यात्मिक, की म्हणजे ऊर्जा. म्हणजे आध्यात्मिक किंवा अध्यात्म शक्ती किंवा प्राणशक्ती, म्हणजे प्राणशक्तीची ऊर्जा ती आहे रेकी. कारण की प्रत्येकाच्या मनात किंवा बहुतेक ठिकाणी रेकी जर म्हटलं तर कोणाच्या तरी विषयी माहिती घेणं हा आपल्यासारख्याचा काय म्हणतात मनात असतो, भाव असतोय. रेकी म्हणजे त्याची चौकशी, म्हणजे तो काय करतो, कसं करतो. नॉर्मली हे आपल्यासाठी असतं. पण हे जे आहे, आपली प्राणशक्ती आणि ब्रह्मांडी शक्ती, या दोन्ही शक्तीचं मिलन करून आपण आपल्यातली एनर्जी वाढवून आपले गोल्स, आपले ध्येय, आपले उद्दिष्ट किंवा जे आजार गोळ्या क्लिअर होत नाही, त्या आजारावर ही उपचार आपण करू शकतो. येस, आय थिंक विजन क्लिअर झाला असेल. ते सूत्र कसे वापरायचे, सूत्र कसे ठेवायचे, किंवा याची मूळ काय रेकीचं, किंवा आपण जर एक माध्यम म्हणून कोणाला हिल देतोय तर त्याचे परिणाम आपल्यावर होईल का, आणि ही एनर्जी कशा कशावर काम करते. परत एकदा सांगतो की ही एनर्जी फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी काम करते. कोणाचं नुकसान, कोणाचं वाईट ह्या गोष्टीसाठी ही एनर्जी काम करत नाही. राईट. जर कोणाचे काही डाऊट्स असेल अजून पण, एकतर चॅट बॉक्स मध्ये टाका, किंवा तुम्ही माईक ओपन करून सुद्धा बोलू शकता.